Good evening everyone. Once again I welcome all of you to the classes of spoken English, and today in this class we are going to see more negative sentences based on simple future tense. Simple future tense वर आधारित आणखी काही नेगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला आज पाहायचे आहेत. या आधीच्या क्लासमध्ये आपण सब्जेक्ट प्लस वॉन्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट यावर काही सेंटेन्स बघितले होते. आज आपल्याला स्पेशली लेट वर एक्झाम्पल्स बघायचे आहे. कारण माहिती का डे टू डे लाईफ मध्ये लेट वर खूप जास्त एक्झाम्पल बोलले जातात या स्ट्रक्चरवर. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. तुम्हाला काय करायचं फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीला असं म्हणायचं असेल की मी तुला चाय तयार करू देणार नाही, मी तुला चाय तयार करू देणार नाही कारण तो आमच्या घरी पाहुणा आलाय. तिला असं म्हणायचंय मी तुला चाय तयार करू देणार नाही. तर ती मुलगी कसं म्हणेल इंग्लिश मध्ये आय वॉन्ट, बघा काय म्हणेल ती मुलगी आय वॉन्ट लेट यू आय वॉन्ट लेट यू प्रिपेअर द टी. याचा अर्थ काय, मी तुम्हाला चाय तयार करू देणार नाही, किंवा तुम्हाला पण म्हणू शकता तुम्ही किंवा तुला पण म्हणू शकता मी तुला चाय तयार करू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू प्रिपेअर द टी. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला म्हणायचंय मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, किंवा तुम्हाला म्हणायचं असेल एखाद्या मुलाला कोणाला म्हणायचं असेल की मी तुला इथून जाऊ देणार नाही. भांडणं झाल्यावर आपण म्हणतो सहजासहजी, हा दोन पद्धतीने हे वाक्य म्हटलं जातं. ज्यावेळेस भांडणं आलं त्यावेळेस पण म्हणू शकतो आपण मी तुला इथून जाऊ देणार नाही, असं मोठ्याने म्हणू शकतो मी तुला इथून जाऊ देणार नाही. किंवा आपण शांततेत पण म्हणू शकतो एखाद्या वेळेस, म्हणजे प्रेमा खातीर पण आपण म्हणू शकतो की मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही, असं पण आपण म्हणू शकतो. दोन पद्धतीने म्हणता येते. आता तेच वाक्य आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार बघा. आय वॉन्ट लेट यू गो फ्रॉम हिअर. मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. याचा अर्थ काय, मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. आय वॉन्ट लेट यू गो फ्रॉम हिअर. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, हे जे एक्झाम्पल्स घेतोय ना आपण या ठिकाणी याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होईल. तुम्हाला सुद्धा माझ्या मागे म्हणायचंय हे सेंटेन्स, जसं मी म्हणतोय तसं तुम्हाला सुद्धा म्हणायचंय, म्हणजे तुमची सुद्धा प्रॅक्टिस होईल व्हिडिओ चालू असताना. आणि हे एवढंच आपण एक्झाम्पल्स नाही घेणार आहोत, यावर आपण माहिती का समथिंग डिफरंट म्हणजे आणखी काहीतरी वेगळे एक्झाम्पल्स आपण सुद्धा घेणार आहोत वॉन्टवर. तुम्ही फक्त काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी आपण 10-12 एक्झाम्पल्स घेऊ, नंतर आपण समथिंग डिफरंट एक्झाम्पल्स घेऊ, काहीतरी वेगळे एक्झाम्पल्स घेऊ, ठीक आहे, वॉन्टवर. तर नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की मी तुला आत येऊ देणार नाही. मला असं म्हणायचं मी तुला आत येऊ देणार नाही. तर आपण हे वाक्य कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, मी तुला आत येऊ देणार नाही. जर तुम्हाला म्हणायचं असेल तर कसं म्हणणार बघा, कसं म्हणायचं तुम्ही आय वॉन्ट लेट यू कम इनसाइड. याचा अर्थ काय, मी तुम्हाला आत येऊ देणार नाही. आय वॉन्ट लेट यू कम इनसाइड. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय मी तुम्हाला क्रिकेट खेळू देणार नाही. किंवा एखादा मुलगा असेल, आपण ग्राउंडवर गेलोय, आपण मित्रासोबत आहे आणि आपल्या घरी कोणी पाहुणा आलाय पण त्याच्या पायाला लागलेला आहे. तो म्हणतोय मला किंवा क्रिकेट खेळायचं, मी तुला क्रिकेट खेळू देणार नाही. मग आपण त्याला काय म्हणणार, तुझ्या पायाला लागलेलं आहे मी तुला क्रिकेट खेळू देणार नाही, बरोबर आहे असं म्हणणार का नाही, मी तुला क्रिकेट खेळू देणार नाही. तर ते वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा. आय वॉन्ट लेट यू प्ले क्रिकेट. आय वॉन्ट लेट यू प्ले क्रिकेट. मी तुला क्रिकेट खेळू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू प्ले क्रिकेट. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की मी तुला आहे ना एखादी रिया नावाची मुलगी आहे, फॉर एक्झाम्पल एखादी रिया नावाची मुलगी आहे, मी तुला रियाला मारू देणार नाही. आता मला असं म्हणायचंय मी तुला रियाला मारू देणार नाही. तुमची एखादी फ्रेंड असेल आणि तुम्हाला एखाद्याला म्हणायचं असेल मी तुला तिला मारू देणार नाही, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही बघा, कसं म्हणायचंय आय वॉन्ट लेट यू किल, म्हणजे मारणे, किल रिया. मी तुला रियाला मारू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू किल रिया. मी तुला रियाला मारू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू किल रिया. डू यू अंडरस्टँड? आर यू गेटिंग माय पॉइंट? तुम्हाला समजतोय माझा मुद्दा? एकदम सिंपल आहे. काही एक्झाम्पल्स आपण इकडे घेऊ बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय मी तुला जॉब करू देणार नाही. हा भांडण झाल्यावर आपण मी तुला जॉब करू देणार नाही. जॉब म्हणजे काय, नोकरी. मी तुला नोकरी करू देणार नाही असं तुम्हाला म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये, तर कसं म्हणणार तुम्ही बघा, कसं म्हणायचं आय वॉन्ट लेट यू डू अ जॉब. मी तुला नोकरी करू देणार नाही. याचा अर्थ काय, मी तुला नोकरी करू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू डू अ जॉब. किंवा तुम्हाला असं म्हणायचंय मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही.
भांडणं झाले असेल तुमचे काही, तुमच्या मित्राचे आणि कोणाचेही झाले असेल, समजा काही असेल आणि तुम्हाला सांगायचंय, म्हणायचंय की मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही, मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही. किंवा तुमचा भाऊच आहे आणि तो व्यवसाय सुरू करायचा म्हणतो आणि पहिलेच त्यानं पैसे खर्च केलेले एका बिझनेसमध्ये आणि तो फ्लॉप गेलाय, तर तुम्ही त्याला म्हणू शकता नंतर पुढच्या वेळेस त्याला बिझनेस करताना किंवा मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही, कारण तो पहिलेच पैसे खूप गमावलेत, वाया घातलेत. तर कसं म्हणणार तुम्ही इंग्लिशमध्ये, मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही. तर बघा कसं म्हणायचं, आय वॉन्ट लेट यू स्टार्ट अ बिझनेस. मी तुला व्यवसाय सुरू करू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू स्टार्ट अ बिझनेस. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी तुला मूव्ही पाहू देणार नाही. मूव्ही म्हणजे काय, चित्रपट. मी तुला चित्रपट पाहू देणार नाही. हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय वॉन्ट लेट यू वॉच द मूव्ही. मी तुला मूव्ही पाहू देणार नाही. याचा अर्थ काय, मी तुला मूव्ही पाहू देणार नाही. मूव्ही म्हणजे चित्रपट. मी तुला चित्रपट पाहू देणार नाही. आय वॉन्ट लेट यू वॉच द मूव्ही. आता नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय, मी तुला स्टेजवर जाऊ देणार नाही. तर कसं म्हणणार आपण, मी तुला स्टेजवर जाऊ देणार नाही. तर कसं म्हणायचं बघा, आय वॉन्ट लेट यू. हे तुम्हाला सेम वाक्य आपलं हे सुरुवातीचं, आय वॉन्ट लेट यू. याची प्रॅक्टिस करा, कमीत कमी 10 वेळेस म्हणा, आय वॉन्ट लेट यू. म्हणजे ना काय होईल माहिती का, तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सहजपणे हे सेंटेन्स क्रिएट करता येतील. बरोबर आहे, आय एम राईट. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आपल्याला काय म्हणायचंय, किंवा कोणालाही म्हणायचंय, मला म्हणायचंय किंवा तुम्हाला म्हणायचंय, किंवा मी तुम्हाला स्टेजवर जाऊ देणार नाही. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, आय वॉन्ट लेट यू ऑन स्टेज म्हणू शकतो आपण या ठिकाणी, ऑन स्टेज. मी तुम्हाला स्टेजवर जाऊ देणार नाही. आय वॉन्ट लेट यू ऑन स्टेज. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, मी तुला मार्केटमध्ये जाऊ देणार नाही. मी जातो मार्केटमध्ये, मी तुला मार्केटमध्ये जाऊ देणार नाही असं म्हणायचं. मी जातो ना मार्केटमध्ये, मी तुला मार्केटमध्ये जाऊ देणार नाही. मी आहे ना, मी जातो. तर कसं म्हणणार त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये, मी तुला मार्केटमध्ये जाऊ देणार नाही. तर बघा कसं म्हणायचं, आय वॉन्ट लेट यू गो टू द मार्केट. Let you go to the market. I won't let you go to the market. मी तुला मार्केटमध्ये जाऊ देणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय, किंवा मी तुला तिथे जाऊ देणार नाही. मी तुला तेथे जाऊ देणार नाही. तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, मी तुला तेथे जाऊ देणार नाही. आय वॉन्ट लेट यू गो देअर. मी तुला तेथे जाऊ देणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचंय की एखादा मुलगा असेल किंवा तुमच्या घरी कोणीतरी पाहुणा आलाय आणि त्याला पोहणं नाही आणि तुम्ही स्विमिंग पूलवर गेले पोहण्यासाठी, त्याला घेऊन आणि तो म्हणतो मला पोहायचं. तर मग तुम्ही त्याला काय म्हणणार, साहजिकच आहे तुम्ही त्याला म्हणणार मी तुला पोहू देणार नाही बाबा, तुला पोहणं नाही, थोडी मासून डुबसून त्यामध्ये मी तुला पोहू देणार नाही. तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, मी तुला पोहू देणार नाही, पोहू नाही. आय वॉन्ट लेट यू स्विम. मी तुला पोहू देणार नाही. डू यू अंडरस्टँड? आर यू गेटिंग माय पॉईंट? तुम्हाला माझा मुद्दा कळाला ना? समजतंय ना तुम्हाला एक्झाम्पल्स? मला कमेंटमध्ये सांगत चला, हो सर समजतंय, नाही सर समजत नाही, तुम्ही खूप फास्ट सांगता, असं काहीतरी कमेंटमध्ये सांगत चला, म्हणजे मला कळते की मी राईट वेने चाललो की रॉंग वेने चाललो. ओके, तर बघा याला मी पुसतो, याला तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. ओके डन, त्याला पुसतो मी. आणि यावर आपण या ठिकाणी आता समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळे आपण एक्झाम्पल्स घेऊ वॉन्टवर. ठीक आहे, तर बघा यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. आणि मी माहिती गेला स्पेशली काय घेतला माहिती का टॉपिक एवढा, कारण माहिती का हे खूप जास्त ठिकाणी बोलल्या जातात एक्झाम्पल्स. आपण म्हणतो बऱ्याच वेळेस असे एक्झाम्पल्स आपण म्हणतो, हे वाक्य आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, बरोबर आहे का नाही? म्हणून याला स्पेशली घेतला. नाहीतर मी कालच्याच लेक्चरमध्ये याला घेणार होतो, या आधीच्या क्लासमध्ये, पण म्हटलं कसं आहे काही विद्यार्थी ते समोर पाहत नाहीत, मग त्यांना कळत पण नाही किंवा पुढे काय चाललंय, जास्त व्हिडिओ मोठा असला की ते बघत नाही, त्यामुळे मी स्पेशली घेतलं. तर बघा समथिंग डिफरंट एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी.
तर बघा फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की लग्नाची तारीख आहे ना, एखादं लग्न असेल, तुमच्या घरी असेल किंवा कोणाच्या घरी असेल, तर लग्नाची तारीख ठरलेली आहे हा, तर मग ती बदलणार नाही. मला म्हणायचंय लग्नाची तारीख बदलणार नाही असं म्हणायचंय. तुमचा मित्र कोणी म्हणत असेल की ही तारीख बदला, पुढे घ्या, आता माझं येणं होत नाही, मी दुरून येतोय, म्हणजे कुठेतरी बाहेर जायला असेल, तर कोणत्या तरी बाहेर देशात जायला असेल, तर तो म्हणणार आहे की लग्नाची तारीख वाढवा हा, म्हणजे पुढे ढकला. तर सांगता येते त्या ठिकाणी लग्नाची तारीख बदलणार नाही, तुला यावं लागेल आत्ताच, याच तारखेवर तुला यावं लागेल, लग्नाची तारीख बदलणार नाही. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं म्हणणार तुम्ही? तर बघा कसं म्हणायचं, द डेट ऑफ द मॅरेज won't change. The date of the marriage won't change. लग्नाची तारीख बदलणार नाही, याचा अर्थ काय? लग्नाची तारीख बदलणार नाही. द डेट ऑफ द मॅरेज वॉन्ट चेंज. फॉर एक्झाम्पल एखादा कार्यक्रम असेल, कोणताही कार्यक्रम असेल, तर तुम्हाला माझे कार्यक्रमाची तारीख बदलणार नाही, तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? सेम असंच म्हणायचं, फक्त कार्यक्रम म्हणजे काय, कार्यक्रमाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इव्हेंट. तर मग कसं म्हणायचं बघा, द डेट ऑफ द इव्हेंट won't change. कार्यक्रमाची तारीख बदलणार नाही. द डेट ऑफ द इव्हेंट वॉन्ट चेंज. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल मला म्हणायचं की मी बदलणार नाही, किंवा तुम्हाला म्हणायचं मी बदलणार नाही, मी जसं आहे तसंच राहील, मी बदलणार नाही. हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? मी बदलणार नाही. तर बघा कसं म्हणायचं, आय वॉन्ट चेंज. मी बदलणार नाही, बस एवढंच म्हणायचं तुम्हाला. काय म्हणायचं? फक्त आय वॉन्ट चेंज, मी बदलणार नाही. पुन्हा असं पण म्हणू शकतो आपण की जीवन बदलणार नाही, म्हणू शकतो आपण की जीवन बदलणार नाही. तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? लाईफ वॉन्ट चेंज. जीवन बदलणार नाही. नेक्स्ट एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल आता मला असं म्हणायचंय की काही गोष्टी अशा असतात की त्या बदलणार नाही. आपल्याला म्हणायचं या गोष्टी बदलणार नाही. या ज्या गोष्टी आहे, कोणत्याही गोष्टी असेल, काही असेल, तर आपण म्हणतो ना कधी कधी या गोष्टी बदलणार नाही, तुम्ही काही करा, या गोष्टी बदलणार नाही, जे चालू आहे ते चालूच राहणार आहे, या गोष्टी बदलणार नाही. तर हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं बघा, एकदम सिंपल आहे. या गोष्टी बदलणार नाही. तर बघा कसं म्हणायचं, these things won't change. याचा अर्थ काय? या गोष्टी बदलणार नाही. these things won't change. या गोष्टी बदलणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला माहिती आहे का एक्झाम्पल्स क्रिएट करायचे तुमच्या मनाने. ट्राय टू क्रिएट सेंटेन्सेस. प्रयत्न करा सेंटेन्सेस तयार करण्याचा. ओके, यू कॅन क्रिएट सेंटेन्सेस. तुम्ही ते सेंटेन्स क्रिएट करू शकता, ते पण इझिली. इट्स व्हेरी इझी टू मेकिंग सेंटेन्स, टू मेक सेंटेन्स. ओके, बाकी तुम्हाला काय करायचं माहिती का? व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा, निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास. आणि हो, याला लिहून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा, प्रत्येक सेंटेन्सला 10 वेळेस म्हणायचं. ओके.